मतं आली कुठून सांगतो कुठून आली नाही सांगतो तरी देखील 6 वाजेनंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी 17 लाख 17 लाख माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं ओपन चॅलेंज 8 दिवस आम्ही तयार आहोत ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखवू मी त्यावेळी सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे मला चक्रव्यूह भेदता येतो माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्या सोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आमचे जे सगळे मित्र पक्ष असतील त्यांचं श्रेय आहे महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4 खाती उघडलेली आहेत तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसाचीच 9 खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही पण माझे सरकार याच्यावर त्यांना परवा आक्षेप होता आता तसे फार हुशार आहेत ते इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालत नाही शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं नानाभाऊ त्याच्यावर देखील किती बोटं उसळण्याचं काम झालं काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले तुम्ही नानाभाऊ वकीलच व्हायला पाहिजे सिब्बल वगैरे साहेबांना काही फार स्कोप राहिला नसता पटोलेच राहिले असते अतिरिक्त 74 लाख मतं आली कुठून सांगतो कुठून आली नाही सांगतो निवडणूक
काय निवडणूक आयोगाने 10 सांगितलं तुमच्या कानातच जात नाही आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं. तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं, पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे, ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे. एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते 9,70,25,119. यापैकी मतदान झालं 6,10,40,48,195 म्हणजे 66.5%. सकाळी 7 ते 9 मध्ये 6.61% म्हणजे 64,13,360. सकाळी 9 ते 11 मध्ये 11.53% म्हणजे किती 1,11,86,996. सकाळी 11 ते दुपारी 1 मध्ये किती झालं 14% म्हणजे 1,36,22,327. दुपारी 1 ते 3 मध्ये किती झालं 13.35% म्हणजे 1,51,52,853. दुपारी 3 ते 5 मध्ये किती झालं 12.69% म्हणजे 1,23,12,488. सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये 6 वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो. आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतं. आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय 75,97,067 लोकांनी. महाराष्ट्रात बूथ किती आहे 1,00,000 बूथ आहे. ऍव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलंय 75 लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर एकूण वाढ किती आहे म्हणजे आपण जर 5 वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते आणि आज नाही आहे. आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे. त्यामुळे 5 वाजेपर्यंत 58.22% होतं. अंतिम आकडेवारी आली 66 म्हणजे 7.83% हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे ती आहे 5.83%. प्रत्येक तासाला 5.83%. सरासरी ताशी मतदान जवळपास 60 लाखाचं आहे. प्रति मिनिट मतदान हे जवळपास 97,103 एवढं मतदान प्रति ताशी झाले प्रति मिनिट झालेलं आहे. याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेज मध्ये जरी आपण विभागलं तरी देखील 6 वाजेनंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा तर ते केवळ या ठिकाणी 17 लाख आहे. 17 लाख. त्यामुळे आपण जर 5 ते 6 या वेळातलं मतदानच गृहीत धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला 75 लाख आले कुठून 75 लाख आले कुठून कुठूनच आले नाही. जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं. त्यामुळे अशा प्रकारचा आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडला आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला खरं सांगतो मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं. मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं फक्त पवार साहेबांचं. कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे. बघा यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला. पवार साहेबांनी कधी मांडला कधीच नाही. हारले तरी जिंकले तरी. यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं. मला ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो मोठी राज्य हे जिंकतात. कर्नाटक छोटं राज्य आहे बंगाल छोटं राज्य आहे जाऊ द्या पण नाही तिथं जाऊ द्या. आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये. कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे ईव्हीएम वर बोलणं सोडून द्या. त्यांना सांगितलं
सल्ला दिला, ममता दीदींनी पण सल्ला दिला. या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर त्यांना 843 मत आहेत, राम सातपुतेंना 1003 मत आहेत मार्कडवाडीमध्ये. त्याच मार्कडवाडीमध्ये 2014 ची निवडणूक जर बघितली, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना 533 मत आहेत आणि सदाभाऊ खोतांना 664 मत आहेत लोकसभेची, 664 मत आहेत. त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली, विधानसभेतली मतं बदललेली आहेत. हनुमान डोळसला 294 आहेत, अनंत खंडागळेला 969 आहेत. 2019 ची निवडणूक तुम्ही बघा, लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना 956 मत आहेत मार्कडवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेना 395 मत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची. आता सगळीच आकडेवारी माझ्याकडे येत आहे, पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता 5 वर्ष राब राबतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये 22 कोटी रुपयाची कामं करतो, 22 कोटी रुपये. आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही. ही धमकी होती लोकांना. त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंग मध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाटीलला. ही कोणची पद्धत आहे? ही कोणची लोकशाही आहे की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं? म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची. दादागिरी खपवून नाही घेतली जाणार लोकशाही. खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या. पहिल्यांदा तरी लक्षात ठेवा, या देशामध्ये 2012 पर्यंत ईव्हीएम होतं. 2012 नंतर ईव्हीएम नाहीये, 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे. आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे. आपण प्रत्येक जण मतदानाला जातो, आपण बटन दाबतो. ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं. ते चिन्ह खाली जातं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं. पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं. ते ऑटोमॅटिक झालं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचे व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय. त्यामुळे जे ईव्हीएम चाललेला आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पद्धती म्हणजे आपल्याला माहिती नसेल तरी माहिती आहे, तरी आपण ज्यास माहिती असून झोपेचं सोंग घेता त्यावेळी आपल्याला सांगितलं पाहिजे की 22 ते 24 ऑक्टोबर जे काही या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत प्रत्येकाच्या उपस्थितीत या सील होतात. त्यानंतर 9 नोव्हेंबरला त्याची एक प्रक्रिया असते जिथे सर्व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. 10 ते 11 नोव्हेंबरला कमिशनरची प्रक्रिया सुरू झाली. तिथे सगळे राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आपले उपस्थित होते. 11 तारखेला सुरक्षा कक्ष उघडला, तिथे सगळ्यांना उपस्थित राहण्याची मान्यता होती. आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान 17C भाग 2 ची प्रत प्रत्येक बूथ एजंटकडे उपलब्ध असते, प्रत्येक बूथ एजंटकडे, प्रत्येकाकडे. पण ही एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, निकाल आपल्या बाजूने लागला
तर लोकशाहीचा विजय आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, लोकशाहीचा खून. खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे. या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं. आपण राजद्रोह नेहमी म्हणतो. राजद्रोहाचा अर्थ काय? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे. आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये. अजून मुद्दा मी सविस्तर सांगतोय. एक अजून आरोप लावला, म्हणाले समान मतं मिळाली. आता 7-8 हजार उमेदवार आहेत, त्यातल्या काही उमेदवाराला समान मतं मिळतात. ही पहिल्यांदा मिळाली का? 2014 मध्ये आपण जर बघितलं तर 59 मतं घेणारे कोथरूडमध्ये प्रसाद साळुंके होते, घाटकोपरला दिनेश शेलार होते, मलबार सलीम पठाण होते. 84 मतं घेणारे 4 उमेदवार होते, 105 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 120 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 208 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 433 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 462 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 1219 मतं घेणारे 3 उमेदवार होते. पण तुम्ही सांगितलं नाही सारखे मतं कशी मिळू शकतात? मग म्हणाले एक सिरीज कशी? म्हणून मग मी पुन्हा 2014 ची मतं आणली. या ठिकाणी 11,000 या सिरीज मध्ये पिंपरीचे कांबळे होते, संभाजीनगरचे जगताप होते, सावनेरचे डोंगरे होते, नवापूरचे वळवी होते, इगतपुरीचे खाडे होते, भंडाऱ्याचे फुलेकर होते, भिवंडीचे अन्सारी होते, श्रीवर्धनचे कोनबाग होते, तिवसाचे रवाळे होते, परभणीचे प्रताप देशमुख होते. 23,000 सिरीज मध्ये 17 होते, 24,000 सिरीज मध्ये 20 होते, 44,000 सिरीज मध्ये 19 होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनाचं समाधान करून घेण्याकरता खरं म्हणजे हे जे काही आपण सांगतो अगदी 254 मतं एक्झॅक्ट घेणारे देखील 6 उमेदवार होते. खरं तर आपण एक अजून शोध लावला. म्हणाले काही ठिकाणी जे ईव्हीएम मध्ये जिंकले ते पोस्टल मध्ये कसे हारले आणि पोस्टल मध्ये जिंकले ते ईव्हीएम मध्ये कसे हारले. नेहमीच होतं नाना भाऊ, आपल्याला तर माहिती आहे. मी नाना भाऊ तुमचं नाव करता येतं, तुम्ही समोर बसले, जे बोलले त्यांना हे उत्तर आहे. आता आपण बघा 2019 साली आपले शहाजी बापू त्यांना ईव्हीएम मध्ये त्यांना पोस्टल मध्ये 701 मतं होती, अनिकेत देशमुख यांना 1008 मतं होती, पण शहाजी बापू जिंकले. आपण जर बघितलं तर हरीश पिंपळेंना 287 मतं होती, राठीला 306 मतं होती, हरीश पिंपळे 1910 मतांनी जिंकले. मनोहर चंद्रिका पुरेंना 488 मतं होती, राजकुमार बडोलेंना 576 मतं होती, पण मनोहर चंद्रिका पुरे जिंकले आपल्या गोंदिया जिल्ह्यातले. रईस शेख यांना 6 मते होती, रुपेश म्हात्रेंना 956 मतं होती, रईस शेख 956 मतांनी जिंकले. आणि आपण जर बघितलं तर अशाच प्रकारे आता माननीय नाना पटोले साहेब, रोहित पवार साहेब, साजिद पठाण साहेब, मंदाताई म्हात्रे, संजय गायकवाड असे जिंकले. त्याच्यामुळे हे काही पहिल्यांदा होतं असं नाहीये. तेच झालं नांदेडमध्ये, सेम, काही वेगळं नाही झालं. आणि ईव्हीएमच्या संदर्भात तुम्हाला थोडी हिस्ट्री पण मला सांगितली पाहिजे, कारण इतकं ईव्हीएम चाललंय. 6 ऑगस्ट 1980 रोजी ईव्हीएमचं पहिलं सादरीकरण झालं. 19 मे 1982 रोजी निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला. कधी? 82 ला. 98 ला 16 विधानसभांमध्ये त्याचा वापर झाला. 99 ला 46 लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा वापर झाला. 2004 ला पहिल्यांदा देशातल्या सगळ्या लोकसभांमध्ये त्याचा वापर झाला. आणि पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर सरकार कोणाचं आलं? मनमोहन सिंगांचं. अटलजींचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं. आणि मग पुन्हा 2009 मध्ये देखील त्या ठिकाणी त्या ईव्हीएमचा वापर झाला.
पुन्हा मनमोहन सिंगांचं सरकार आलं आणि 2014 मध्ये मोदीजींचं सरकार आल्याबरोबर ईव्हीएम वाईट. आता एकच नरेटिव्ह, ईव्हीएमच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने, आता हे पुन्हा बघा, आपल्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आलं तर उत्तम, आणि विरोधात आलं की सर्वोच्च न्यायालयावर देखील अलीकडच्या काळामध्ये आपण बोलायला लागलो. असं आहे, किती पिटिशन निकाली निघाली मध्ये ईव्हीएमच्या विरुद्ध. 2001 AIADMK ची, 2004 मायकल फर्नांडिस याच्या विरुद्धची, 2009 CP जोशी, 2010, 2012, 13, मी सगळं 14, 17, 18, 18ला 3, 19ला 3, 20ला 1, 22ला 1, 22ला 2, आणि याच्यामध्ये 2023ला तुम्ही जी म्हणता ना की जी पिटिशन 2 तासात निकाली निघाली, ती का निघाली? याकरता निघाली की त्याच्या आधी एक सविस्तर एवढा मोठा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्या निकालाकडे पॉइंट आउट केलं की निकाल वाचा, रोज रोज आमच्याकडे येऊ नका. 2023ला ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही याचिका दाखल झाली होती आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म याच्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आता मुख्य आहेत आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता जे आपल्याकडे मुख्य होते, यांनी 26 एप्रिल 2024 रोजी निकाल दिला. याच्यामध्ये 62 वकिलांनी आपली बाजू मांडली आणि ही पूर्ण बाजू त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्यानंतर सविस्तर हा जो निर्णय आहे ना, हा आपण वाचून बघा. ऑन एव्हरी टेक्निकल पॉइंट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक जे जे मुद्दे मांडले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आणि सगळं सांगितलं आहे त्यांनी की सीसीटीव्ही फुटेज वगैरे जाऊ दे, मी सगळे याच्यात जात नाही. आणि एवढंच नाही, आपण बाहेर बोलतो, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं, ओपन चॅलेंज. 8 दिवस आम्ही तयार आहोत, ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखवा. 8 दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही, एकाजवळ तंत्रज्ञान नव्हतं, एकाजवळ तंत्रज्ञान नव्हता, एकाजवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल. कोणीही गेलं नाही. बाहेर बोलतो आपण, पण त्या ठिकाणी कोणीही गेलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला ही विनंती आहे, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील. आम्ही आत्मपरीक्षण केलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हारलो. या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हटलं ईव्हीएम मुळे हारलो, आम्ही सांगितलं हो फेक नरेटिव्ह होता, त्याच्या विरुद्ध थेट नरेटिव्ह उत्तर देऊ. मेहनत केली आम्ही आणि म्हणून तुम्हाला मी गालिबने जो सल्ला दिला तेवढा सल्ला देऊ इच्छितो. गालिब ताउम्र ये भूल करता रहा, गालिब ताउम्र ये भूल करता रहा, गालिब ताउम्र ये भूल करता रहा. धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा.